विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 1991 नंतरचे जग या प्रकरणाविषयी आपण यापूर्वी 3 भाग केले. त्या 3 भागांमध्ये आपण त्यावर चर्चा केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा जागतिक राजकारणात 1991 नंतर कोणकोणते बदल होत आहेत किंवा झाले आहेत याविषयी चर्चा करताना या पूर्वीच्या भागांमध्ये आपण काही मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. त्यापैकी पहिला मुद्दा आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नवीन राष्ट्रांचा उदय. दुसरा मुद्दा आहे एक ध्रुवीयतेचा उदय. तिसरा मुद्दा आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. चौथा मुद्दा आहे दहशतवाद किंवा दहशतवादाचे बदलचे स्वरूप. आणि 5वा मुद्दा आहे प्रामुख्यानं बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. या 5 मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे. आज आपल्याला याच घटकातील भाग 4 मध्ये प्रादेशिकतावाद, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रादेशिकतावाद या संकल्पनेचा किंवा 1991 नंतरच्या प्रादेशिक वादाबद्दल आपल्याला चर्चा करावयाची आहे. आता प्रादेशिक वादाची चर्चा करताना प्रामुख्यानं जगामध्ये अनेक देश एकत्र येतात. त्यांचा एक गट तयार होतो किंवा त्याला आपण संघ असं म्हणू. आणि असे गट एकत्र येऊन काही देशांचे संघटना तयार होते आणि ती संघटना जागतिक राजकारणामध्ये आपलं काम किंवा आपली भूमिका पार पाडत असते. आज आपल्याला प्रादेशिकतावाद ही संकल्पना समजून घेण्यासाठी किंवा जगामध्ये 1991 नंतरच्या कालखंडामध्ये जगाची सत्ता अलीकडच्या काळामध्ये बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करते. म्हणून ही वाटचाल कशा प्रकारे होत आहे हे समजून घेण्यासाठीच प्रादेशिकतावादाची संकल्पना ही समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मी मुद्दाम फलकावर जगामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या काही अनेक विविध देशांच्या संघटना आहेत त्यापैकी युरोपीय संघ याची स्थापना 1992 मध्ये झाली. सार्क संघटना याची स्थापना 1985 मध्ये झाली, परंतु 1993 मध्ये त्यात बदल झाला. बिमस्टेक नावाची संघटना आहे, या संघटनेची स्थापना 1997 मध्ये झाली. ब्रिक्स संघटना याची स्थापना 2009 मध्ये झाली. शांघाय सहकार्य संघटना याची स्थापना 2001 मध्ये झाली. G20 संघटना याची स्थापना 1991 मध्ये झाली. आता या ज्या सगळ्या संघटना आहेत या सर्व संघटना या 1991 नंतरचा जागतिक राजकारणातील बदल सुचवितात किंवा काय बदल झाला याविषयी आपल्याला या संघटना माहिती देतील. आता तत्पूर्वी आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा विविध बदलांचा आढावा याविषयी आपण चर्चा करतो किंवा माहिती घेतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नक्की ठेवा. आधुनिक काळात प्रादेशिकतावाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. काय होते बघा, जगातील अनेक देश एकत्र येतात, त्यांची संघटना निर्माण होते आणि या संघटनेला विविध प्रकारची नावं असतात जशी ती आपल्या समोर दिसतात. आता जगामध्ये अनेक देश एकत्र येऊन जेव्हा संघटना किंवा एखादा गट तयार होतो तेव्हा त्याला अनेक घटक या ठिकाणी कारणीभूत असतात. यामध्ये प्रामुख्यानं जगातील त्या देशांची भौगोलिक रचना असेल, त्या देशांचा राजकीय विचार असेल, त्या देशांचं आर्थिक धोरण असेल किंवा अन्य घटकांमध्ये त्या देशाचं दळणवळण असेल, त्या देशाची ऊर्जा स्रोत असेल, त्या देशाचं आरोग्य व्यवस्था असेल, त्या देशातील संपर्क व्यवस्था असेल, त्या देशातील व्यापार विषयक व्यवस्था असेल. असे अनेक घटकांमुळे जगातील अनेक देश एकत्र येतात, प्रथम चर्चा करतात आणि चर्चा करून आपला गट तयार करून त्यातून त्या देशांची
प्रादेशिक संघटना निर्माण होते आणि या प्रादेशिक संघटना जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव पाडण्याचं काम करते तेव्हा त्याला म्हणायचे प्रादेशिकतावाद. त्यानंतर प्रादेशिकवादाची निर्मिती होण्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता असते असा आपण विचार केला किंवा चर्चा केली. परंतु याची खरी सुरुवात राजकीय संवादाने होते. सुरुवातीला या देशांमध्ये राजकीय संवाद होतो. राजकीय संवादातून समान विचारधारा निर्माण होते किंवा समान विचारधारा जन्माला येते आणि त्यातून प्रादेशिक संघटना निर्माण होत असते. म्हणजेच प्रादेशिक संघटना निर्माण होण्याचं मूळ कारण आहे त्या देशातला राजकीय संवाद. आता प्रादेशिकतेचा विचार करण्यापूर्वी प्रादेशिकवादाला खऱ्या अर्थानं केव्हा सुरुवात झाली तर 1940 ते 1950 या दशकामध्ये प्रादेशिकवादाला सुरुवात झाली. आता ही जी सुरुवात आहे ही प्रामुख्यानं आशिया खंडात झाली, आफ्रिका खंडात झाली आणि युरोपीय खंडात देखील झाली. आता आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जेव्हा प्रादेशिक वादाला सुरुवात झाली तेव्हा त्यांचा मुख्य विषय होता राजकीय चर्चा. राजकीय चर्चेतून आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये प्रादेशिक वादाला सुरुवात झाली. युरोप खंडाचा विचार थोडासा वेगळा आहे. युरोप खंडामध्ये प्रामुख्याने प्रादेशिक वादाला सुरुवात होताना यांचा मुख्य विषय होता आर्थिक चर्चा किंवा आर्थिक विषय. आता युरोप खंडात याचं जर उदाहरण घ्यायचं तर या आर्थिक चर्चेमुळं युरोप खंडामध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समूह अशी एक संघटना तयार झाली. युरोपीय आर्थिक समूह अशी एक संघटना तयार झाली. युरोपीय अणुऊर्जा समूह अशी एक संघटना तयार झाली. याचाच अर्थ प्रादेशिक संघटना निर्माण होण्यासाठी जगातील विविध देश प्रथम एकत्र येतात, चर्चा करतात. त्यांची चर्चा ही राजकीय स्वरूपाची असू शकते, आर्थिक स्वरूपाची असू शकते, अन्य घटकांवरती चर्चा असू शकते. त्यातून समान विचारधारा किंवा समान धोरण जन्माला येते आणि त्यातून जगातील विविध प्रादेशिक संघटना निर्माण होत असतात आणि या संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपापलं काम करत असतात आणि आपला प्रभाव आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकविण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व टिकवण्याचं काम करत असतात. जेव्हा अशा संघटना आपल्या वर्चस्वासाठी लढाई करत असतात किंवा आपलं काम करत असतात तेव्हा त्यालाच आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रादेशिकतावाद असं आपण म्हणतो. आपण शीतयुद्धानंतरच्या काळातील काही प्रादेशिक संघटना ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, युरोपीय संघ, सार्क संघटना, बिमस्टेक संघटना, ब्रिक्स संघटना, शांघाय सहकार्य संघटना आणि G20 संघटना, अशा विविध संघटनांचा विचार करून प्रादेशिकतावाद ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. यासाठी या प्रादेशिक संघटनांपैकी आपली जी पहिली संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे युरोपीय संघ किंवा युरोपीय संघटना. आता बघा, मुळात जगामध्ये 2 महायुद्ध झाली. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. या दोन्ही महायुद्धांची सर्वात जास्त झळ जगामध्ये युरोप खंडाला बसली. दुसऱ्या महायुद्धामुळे विशेषतः आणि शीतयुद्धाच्या काळात युरोपात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. मग अशी अस्थिरता नष्ट करणे किंवा ही अस्थिरता संपविणे यासाठी युरोप खंडामध्ये या ठिकाणी हालचाली चालू झाल्या. युरोपातील काही देश एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी युरोपीय संघाची स्थापना केली. आता ही जी स्थापना आहे युरोपीय संघाची, ही स्थापना 1992 मध्ये केली. 1992
92. आता सुरुवातीला युरोपीय संघाची स्थापना झाली तेव्हा त्याचा उद्देश, त्याची सुरुवात एकामेकांना आर्थिक सहकार्य करणे म्हणून सुरू झाली. याचा मुख्य उद्देश असा होता, एकामेकांना आर्थिक सहकार्य जर युरोपीय संघाच्या माध्यमातून झालं तर युरोप खंडात किंवा युरोपीय समूहामध्ये जो परस्पर संघर्ष आहे किंवा परस्पर जे वाद असतील हे वाद कमी होतील किंवा संघर्ष टळेल. आणि म्हणून या चर्चेतूनच प्रामुख्यानं सुरुवातीला 1951 मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय असा एक संघ स्थापन झाला. 1957 मध्ये युरोपीय आर्थिक समुदाय स्थापन झाला. असे अनेक समुदाय स्थापन झाले आणि नंतर हे सर्व समुदाय हे एकत्र झाले, यांचं विलिनीकरण झालं आणि त्यातून युरोपीय खंडातील किंवा युरोपीय संघाची ओळख युरोपीय समुदाय म्हणून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. आता हा जो बदल आहे, हा सर्व बदल प्रामुख्यानं युरोपीय संघापासून सुरू झाला. यालाच म्हणतात आंतरराष्ट्रीय राजकारणातील 1991 नंतरचा बदल. यानंतर 1973 मध्ये युरोपीय समूहामध्ये प्रामुख्यानं युरोपीय संसदेची निर्मिती झाली. प्रामुख्यानं युरोपीय संघासाठी कायदेविषयक जबाबदारी आणि युरोपीय संघावर नियंत्रण ठेवणं हा उद्देश या युरोपीय संसदेचा होता. त्यानंतर 1980 मध्ये युरोपीय संघासाठी स्वतंत्र बाजारपेठ असावी अशी चर्चा युरोपीय समूहामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि या चर्चेचा परिणाम म्हणून 7 फेब्रुवारी 1992 मध्ये maastricht करार या ठिकाणी मंजूर झाला. ही घटना सुद्धा 1991 नंतरची आहे, म्हणजे शीतयुद्धानंतर या ठिकाणी प्रामुख्याने हा एक बदल 92 मध्ये maastricht करार झाला आणि या करारामुळे युरोपीय संघाचं आर्थिक पातळीवर प्रामुख्याने काय झालं, एकीकरण. आता ह्या एकीकरणातून आणखीन एक घटना 1991 नंतर घडली. युरोपीय समूहासाठी युरो हे स्वतंत्र चलन अस्तित्वात आलं, त्याचा उदय झाला. युरोपीय संघामध्ये एकूण जे 28 देश आहेत, या 28 देशांपैकी 19 देशांनी युरो चलन स्वीकारले आणि अशा 19 देशांनाच आपण युरो झोन असं या ठिकाणी म्हणतो. आता युरोपीय संघाचा हा प्रयत्न यशस्वी झाला. युरोपामध्ये सहकार्याची प्रक्रिया प्रचंड विकसित झाली. आता युरोपीय संघ या संघाने आर्थिक एकत्रीकरण करून युरो चलनाचा उदय झाला आणि हे युरो चलन प्रामुख्यानं युरोप खंडाच्या विकासाच्या प्रक्रियेत अतिशय महत्वाचे ठरले. एक विकासाची प्रक्रिया आहे. आता हा संघ त्याही पुढे जाऊन हवामान, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा इत्यादी बाबतीत प्रचंड वेगाने काम करतो. आता आधुनिक काळामध्ये किंवा 1991 नंतरच्या जागतिक राजकारणातील बदलाचा जर संदर्भ घेऊन युरोपीय संघाची सर्वात मोठी कामगिरी कोणती असेल तर शेंगेन प्रदेशाची निर्मिती. आता शेंगेन प्रदेश समजून घेताना या बाबतीत 3 संकल्पना लक्षात ठेवायचा. पहिली संकल्पना आहे शेंगेन प्रदेश, दुसरी संकल्पना आहे शेंगेन करार, तिसरी संकल्पना आहे शेंगेन व्हिसा. यावरून आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये युरोपीय संघाने शेंगेनची निर्मिती ही सर्वात मोठी केलेली कामगिरी म्हणता येईल. हाच 1991 नंतरचा बदल. आता बघा,
आपण आता शेंगेन प्रदेश काय त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. लक्झेंबर्ग देशात, नीट ऐका, लक्झेंबर्ग देशामध्ये दक्षिण बाजूला शेंगेन नावाचं खेडेगाव आहे. तो झाला शेंगेन प्रदेश. शेंगेन करार काय 1985 मध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड या देशांनी एकत्र येऊन जो करार केला त्या कराराला आपण काय म्हणतो, शेंगेन करार. आणि या करारामुळे या देशांच्या ज्या अंतर्गत सीमा होत्या या सीमा प्रामुख्याने नष्ट केल्या. त्यानंतर शेंगेन विषय अशी एक संकल्पना आहे. आता शेंगेन करारातील, आता हा करार कधी झाला 1985 मध्ये. या करारातील सदस्य किंवा या करारामध्ये असणारे राष्ट्र, या राष्ट्रातील व्यापारी असेल, पर्यटक असेल, यांना सहजपणे मुक्तपणे या ठिकाणी प्रवास करता यावा त्यासाठी जो व्हिसा किंवा जी परवानगी देण्यासाठी जो व्हिसा या ठिकाणी निर्माण केला त्याचं नाव आहे शेंगेन व्हिसा. आज या शेंगेन व्हिसा 28 पैकी 22 देशांनी या शेंगेन कराराचे सदस्यत्व स्वीकारले आहे. हे सर्व देश या संपूर्ण शेंगेन प्रदेशामध्ये असणारे जे देश असतील या देशांमध्ये या ठिकाणी व्यापारी, पर्यटक सहजपणे प्रवास करू शकतात, मुक्तपणे फिरू शकतात, मुक्तपणे व्यापार करू शकतात. म्हणून आधुनिक काळामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला 5 सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन शेंगेन कराराची स्थापना केली. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये जर विचार केला तर 28 पैकी 22 सदस्य आज या ठिकाणी या शेंगेन प्रदेशाचे सदस्य आहेत. हा 1991 नंतरचा बदल. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक वादाच्या संदर्भात शीतयुद्धानंतरच्या काळातील दुसरी प्रादेशिक संघटना, त्या संघटनेचं नाव आहे सार्क संघटना. आता सुरुवातीला आपण सार्क, SAARC, साऊथ एशियन असोसिएशन रिजनल कोऑपरेशन, याला म्हणतो आपण सार्क. ही सार्क संघटना ही दक्षिण आशियाई देशातील एक प्रादेशिक संघटना आहे. आता या संघटनेची स्थापना झाली 1985 मध्ये. याची स्थापना बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली. सुरुवातीला या संघटनेत एकूण 7 सदस्य होते. भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान हे सुरुवातीचे 7 देश. त्यानंतर 2007 मध्ये अफगाणिस्तान हा सार्क संघटनेचा नव्याने सदस्य ठरला. आता सध्या सार्क संघटनेत एकूण सदस्य राष्ट्रांची संख्या आहे 8. ही संघटना लक्षात ठेवा दक्षिण आशियाई देशांशी निगडीत संघटना आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये शांतता, सुव्यवस्था, आर्थिक विकास व्हावा यासाठी ही संघटना स्थापन केलेली आहे. आता या संघटनेत जगाच्या पाठीवर काही देश निरीक्षक म्हणून काम करतात. उदाहरणार्थ चीन सारखा मोठा देश आहे, अमेरिकेसारखा बलाढ्य देश आहे, युरोपीय संघ आहे, यांच्यासह आणखी 9 देश या सार्क संघटनेचं निरीक्षण किंवा निरीक्षक दर्जा म्हणून या देशांना देण्यात आलेला आहे. आता याच्या अनुषंगाने विचार करता 1993 मध्ये, आता तत्पूर्वी संघटनेची स्थापना झाली 1985 ला.
तेव्हा 7 सदस्य होते. 2007 मध्ये अफगाणिस्तान सदस्य राष्ट्र म्हणून बनले. आता हा जो बदल आहे हा 1991 नंतरचा बदल आहे. हा जागतिक स्तरावरील एक बदल या संघटनेच्या रूपाने आपल्याला सांगता येईल. दुसरा बदल बघा, चीन, अमेरिका आणि युरोपीय संघासारखे बलाढ्य देश या संघटनेचं निरीक्षक म्हणून काम करतात किंवा निरीक्षक म्हणून त्यांना दर्जा येतो. 1991 नंतर सार्क संघटनेच्या अंतर्गत 1993 मध्ये साप्टा, साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, त्यानंतर 2006 म्हणजे 1991 नंतरचा बदल 2006 साप्टा, साऊथ एशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार, अशा प्रकारे 1991 नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्क ही संघटना दक्षिण आशियाई देशांशी निगडीत संघटना आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये 1991 नंतर जे काही बदल झाले त्यातील हे बदल प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्या लक्षात येतील. 1985 मध्ये ही संघटना स्थापन झाली. 1991 नंतर म्हणजे 2007 मध्ये अफगाणिस्तान तिचा सदस्य झाला. 1993 मध्ये दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार झाला. 2006 मध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार झाला आणि म्हणून हा बदल सुद्धा 1991 नंतर आहे. आज दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये सार्क संघटना एक प्रभावी संघटना म्हणून निश्चितपणे काम करते.